वचन दे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्वाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. ईश्वर सदनी भक्ती शांती धरून मनी सुंदर गायन गावदनी विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजीवितरी. घडी भर विसरून विषय जगाचे विमल मने करू ध्यान तयाचे. जगदीशाचे स्तवन करू जय जय तारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजीवितरी. पुत्रक कन्या आपण सगळी जमून रमूया पितया जवळी. राहील पुढती ख्रिस्त उभा स्वर्गाची मगती प्रतिभा. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजीवितरी. देवाजीच्या वचलतेला उपमान जगी उपकाराला. स्मरुनी चित्ती ते सगळे प्रेमाश्रूंची वाहू फुले. विश्रांतीचा वार सुखाचा. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन योहान याचा पहिला अध्याय 10 ते 14 वचन. योहान याचा पहिला अध्याय 10 ते 14 वचन. शब्द अगोदरच जगात होता, त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले, परंतु जगाने त्याला ओळखले नाही. तो जगात आला, जे त्याचे स्वतःचे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही. काही लोकांनी त्याला आपले मानले, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्यांनी देवाची मुले होण्याचा हक्क दिला. ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला. शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते देवपिताच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव. ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा, दयाळूपणा आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय वचने 10 ते 14 या वचनापर्यंत. या वचनामध्ये आम्ही पाहतो की तो जगात होता, जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. तो त्याच्या लोकांकडे आला, त्याच्या स्वकीयांकडे आला. तो यहुदी होता, यहुदी लोकांकडे आला, परंतु त्यांनी त्याला ओळखलं नाही. तर उलट आम्ही पाहतो की त्याला त्यांनी नाकारलेला आहे, दोषी, गुन्हेगार, ढोंगी म्हटलेला आहे आणि त्यांनी त्याला मारलं. परंतु जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात, त्याच्या नावावरती विश्वास ठेवतात, कारण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे.
ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्यावरती, त्याच्या वचनावरती विश्वास ठेवतो, देव जो आहे आम्हाला त्याच्याद्वारे त्याचे पुत्र आणि कन्या बनवतो. गलती 3:26 मध्ये म्हटलेलं आहे, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. देवाने तुम्हाला आणि मला देवाचे पुत्र आणि कन्या बनवलेला आहे, कारण आम्ही त्याला ओळखलेला आहे. परंतु ज्यांनी त्याला ओळखलं नाही, ज्यांनी त्याला जाणलं नाही, आम्ही पाहतो की ते देवाचे लेकरं होण्यापासून वंचित झालेले आहे. आज आम्ही काय त्याला आमच्या जीवनामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे काय? त्याचा स्वीकार केलेला आहे काय? त्याच्यावर आणि त्याच्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे काय? जर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो तर तो आम्हाला त्याचे लेकरं, त्याचे वारिस होण्याचा अधिकार तो आम्हाला देत आहे. कारण आम्ही पाहतो की तो जगाचा निर्माण करत आहे. तो देव असून मानव झाला, या पृथ्वीतलावरती अवतरला, मानवामध्ये त्याने वस्ती केली आणि आम्ही पाहतो की त्याने जगाच्या तारणासाठी त्या वधस्तंभी आपलं जीवन जे आहे अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये आम्ही त्याचा जन्मोत्सव साजरा करत असताना तो देव जो आहे जगामध्ये आला आणि मानवामध्ये त्यांनी वस्ती केली. तो देव आज आमच्या जीवनात, आमच्या घरामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये येऊ इच्छित आहे. काय त्याला आम्ही ओळखतो का? त्याला जाणतो का? का त्यापासून आम्ही दूर आहोत? आज आम्ही प्रियांनो आमच्या मनामध्ये एक निश्चय केला पाहिजे किंवा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तो आमच्या जीवनामध्ये आहे काय? जर आम्ही त्याला ओळखतो तर खऱ्या अर्थाने आम्ही त्याचे लेकरं आहोत. आम्ही सत्याने चालत आहोत, आम्ही त्याच्या मार्गाने चालत आहोत, अंधकारापासून दूर आहोत. परंतु जे अजूनही त्यापासून दूर आहेत ते अजूनही अंधकारामध्ये जीवन जगत आहेत. देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणून तो शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केलेली आहे. तो जो देव आहे आम्हाकडे त्याची कृपादृष्टी लावत आहे. चला तर त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, कारण त्याने आमच्यावरती प्रेम केलं, प्रीती केली आणि आमच्यावरती दया केली आणि आमच्या पापांची क्षमा करून त्याने आम्हाला त्याचे लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू मानवामध्ये वस्ती केलेली आहे. जगाचा तारणारा तू आहेस, उद्धारक तू आहेस. स्वर्गाचं सिंहासन सोडलंस आणि संपूर्ण मानवजातीसाठी या पृथ्वीतलावरती तू आलास. प्रभू देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. अजूनही ज्यांनी तुला ओळखलं नाही, जाणलं नाही, देवाप त्यांनी तुझ्यावरती आणि तुझ्या वचनावरती विश्वास ठेवावा आणि तुझ्या मार्गामध्ये चालावं, यासाठी आम्ही देवा तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण वेळ क्षण सर्व प्रिय बापा आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करून येशूच्या नावात विनंती मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी, पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा नित्यतयाचा योग असो. ख्रिस्त सदा हृदयात वसो. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.